हातकणंगले तालुक्यातील पेठवडगावमधील एका तरुणाचं घरातून अपहरण करून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशानं बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकारामुळे पेठवडगाव परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पुलाची शिरोलीतील 7 जणांसह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पेठवडगावमधील ऋत्विक जाधव हा 25 मे रोजी प्रशांत उबाळे आणि त्याच्या एका मित्रासोबत शिरोलीतील एका बारमध्ये मद्यप्राशन करत होता। या दरम्यान त्यांच्यात काही कारणानं वाद झाला। या वादानंतर प्रशांत उबाळे यानं त्याचा मित्र रोहित सातपुतेला फोन केला आणि ऋत्विकनं त्याला शिवीगाळ केली आहे असं सांगितलं। त्यानंतर 26 मे रोजी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास रोहित सातपुते आणि त्याच्या साथीदारांनी पेठवडगाव इथल्या ऋत्विकच्या घरावर हल्ला केला। तसंच ऋत्विक, त्याचे वडील आणि आईला त्यांचे मोबाईल फोन हिसकावून घेतले। घरातून ऋत्विक जाधव याचं जबरदस्तीनं अपहरण करून त्याला एका वाहनात घालून पळवून नेलं। त्यांनी ऋत्विकला वाहनातून शिरोली आणि सादळे घाट परिसरात नेऊन बेदम मारहाण केली। यामध्ये ऋत्विक जाधव गंभीर जखमी झाला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ऋत्विकला त्या तरुणांनी पुन्हा पेठवडगावमध्ये आणून सोडून दिला आणि पळ काढला। जखमी ऋत्विकवर मिरज इथल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। या प्रकरणी जखमी ऋत्विकचे वडील रामचंद्र जाधव यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रशांत उबाळे, आदिनाथ नरसिंगे, रोहित सातपुते, प्रताप शिवाजी भोरे, अली ताने खान, विशाल कांबळे, अनिकेत कांबळे यांच्यासह आणखी एका संशयित तरुणावर गुन्हा दाखल केलाय। पेठवडगाव पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत।